तसं बीडीएस ब्रांच पण खूप छान आहे. समोर भरपूर साऱ्या गोष्टींचा स्कोप आहे. मला जवळपास आता 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये मी भरपूर जवळपास पेशंट केले. 1000च्या वरती माझे पेशंट कव्हर अप झालेले आहेत. गव्हर्नमेंटचे जॉब्स पण आहेत. हॅलो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर सचिन दाभाडे. माझं बीडीएस कम्प्लिशन 2020 मध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि मी जवळपास मागच्या 3-4 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय जालना जिल्ह्यामध्ये. तर आता सध्या रिसेंटली नीटचा रिझल्ट लागला, यूजी नीटचा. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांना अशी इच्छा असते की सगळ्यांनाच एमबीबीएस करायची इच्छा असते सुरुवातीला, परंतु काही लोकांना कमी मार्क मिळतात. त्याच्यानुसार लोकांनी चॉईस असते की बाबा आता एमबीबीएस खूप मुलांना मिळत नाही, मग काही लोकांना असते की बीडीएस करायचं. तर बीडीएस नंतर काय स्कोप आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, समोर काय स्कोप आहे का ठीकठाक व्यवस्थित, बाकीच्या अब्रॉडमध्ये जाऊन प्रॅक्टिस वगैरे करता येते का, किंवा इथं काही गव्हर्नमेंट जॉब वगैरे आहेत का, किंवा रिसेंट प्रॅक्टिस करत असताना काय काय गोष्टी फेस करावं लागतं, किंवा कशा स्किल वगैरे डेव्हलप करावं लागतं प्रॅक्टिस करत असताना. त्या सगळ्या गोष्टी माझ्या हिशोबाने जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टीचा विचार करून बीडीएस चूज करू शकता. तसं बीडीएस ब्रांच पण खूप छान आहे. समोर भरपूर साऱ्या गोष्टींचा स्कोप आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आहे की स्वतःचं स्किल असेल तर आपण स्वतःची प्रॅक्टिस खूप बीडीएस कंप्लीट झाल्या करू शकतो. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायची खूप साऱ्या लोकांना काही गरज वाटत नाही. जनरल डेंटिस्ट्री करत असताना आपण बीडीएस वरती पण खूप साऱ्या व्यवस्थित केसेस करू शकतो, जो की आपल्या लेवलवरती खूप बेस्ट करता येतात. जसं की माझ्या हिशोबाने मी माझं बीडीएस कंप्लीट झाल्याच माझं प्रॅक्टिस सुरू करून दिली होती. तर मला जवळपास आता 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये मी भरपूर जवळपास पेशंट केले. 1000च्या वरती माझे पेशंट कव्हर अप झालेले आहेत. तर भरपूर साऱ्या लोकांना माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आवडला. तर माझ्या हिशोबाने माझा सेटअप व्यवस्थित आहे. पण भरपूर साऱ्या लोकांना असं असतं की कोणामध्ये की ज्यांना प्रॅक्टिस करायची नाही, मग त्यांचं बाकीच्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत का, तर गव्हर्नमेंटचे जॉब्स पण आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुका प्लेसवरती गव्हर्नमेंटचे जॉब्स असतात. त्याला की एमपीएससी मधून त्यांना सिलेक्शन करता येतं. बाकीच्या गोष्टी आहेत की अब्रॉडला जायचं असेल, कुठे दुबई वगैरे सारख्या ठिकाणी जायचं असेल तर दुबईला पण जो की आपण इंडियन बीडीएस कंप्लीट झाल्यानंतर मग परत फक्त थोडंसं एक्सपिरियन्स, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर मिळालं तर आपण दुबईमध्ये आपलं स्वतःचं प्रॅक्टिस सुरू करू शकतो. आणि जसं आहे की अब्रॉड यूएस मध्ये वगैरे जर जायचं असेल तर बीडीएस कंप्लीट केल्यानंतर तिकडली पण एक एक्झाम असते, ज्याच्यानंतर आपल्याला ती एक्झाम देऊन तिथं डीडीएस हा कोर्स आहे, जो डीडीएस कंप्लीट केल्यानंतर आपण मग अमेरिकेमध्ये म्हणा, युएस मध्ये किंवा युके मध्ये प्रॅक्टिस सुरू करू शकतो. बाकीच्या भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये तिथलं जर डीडीएस कंप्लीट झालं तर ती पण प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे. आणि राहिला इंडियाचा प्रश्न, तर इथं बाकीचं बीडीएस झाल्यानंतर एमडीएस करता येतं. वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. एमडीएस मध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये की सर्जरी, जशी ओरल सर्जरी ब्रांच आहे. ओरल सर्जरीमध्ये खूप सारा स्कोप आहे. जसे की मॅक्झिलोफॅशियल सर्जन मध्ये ऍक्सिडेंटल केसेस असतात. बाकीच्या ऍस्थेटिक्स सारख्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. जसे की आपण आता खूप सारे लोक रेग्युलर मध्ये प्रॅक्टिस करत आहे की डर्मेटचे पण केसेस, हेअर ट्रान्सप्लांट वगैरे पण डेंटिस्ट लोक करायला लागलेले आहेत. किंवा लिप फिलर्स वगैरे ऍस्थेटिक मध्ये, किंवा डिझाईन आहे. तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या की आपण बीडीएस नंतर करू शकतो. आता रिसेंटली मध्ये पण एक गव्हर्नमेंटचे एक आर्टिकल आला. गव्हर्नमेंटने त्याचे एक हे केले की तुम्ही बीडीएस केल्यानंतर पण जो एमबीबीएस सोबत 1 किंवा 2 वर्ष प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही स्वतःची ॲलोपॅथीची प्रॅक्टिस पण सुरू करू शकता. जे की भरपूर गोष्टीचा लोकल प्लेसमध्ये, जे तालुका प्लेसमध्ये किंवा गावासारख्या ठिकाणी तुम्ही बीडीएस सोबतच बाकीची बी प्रॅक्टिस करू शकता. पण ते भरपूर त्याला वेळ लागेल. पण तुम्ही बाकीच्या पण गोष्टी आहेत. आणि माझा जो सेटअप आहे, मी माझी स्वतःची प्रॅक्टिस करते. तुम्ही पण स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. स्कोप भरपूर आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही बीडीएस आरामात घेऊ शकता.